कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे पितापुत्र हस्तक्षेप करत असल्याचा उपेंद्र पावसकरचा आरोप। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातनं सतत श्रीधर पावसकरांविरोधात तक्रार दाखल करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते, तर उपेंद्र पावसकर या नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबियांचा आरोप। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची उद्धव ठाकरेंकडून पाहणी, तर हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, ठाकरेंकडून शंका व्यक्त। राज ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरात पाहणी, सर्व रिपोर्ट सादर करा, राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। मीनाताई यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याची घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्याही सूचना दिल्याची माहिती। सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय, अशा समाजकंटकांना प्रत्युत्तर मिळेल। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या आरोपांनंतर अनिल देसाई आक्रमक। अतिशय दुर्दैवी घटना, ही विकृती आहे, जाणीवपूर्वक समाजात तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का, तपास केला जाईल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, तर तात्काळ कारवाई न केल्यास शिवसैनिक त्याला शोधून काढतील, मुंबई अशांतता मुंबईमध्ये निर्माण होईल, चंद्रकांत खैरेंचा इशारा। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी रात्री 1:30 वाजता फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आली। फॉरेन्सिक टीमनं रंगांचे नमुने गोळा केले। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, अजित पवारांचा ताफा पोलीस ग्राउंडकडे जात असताना 2 तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न, तर नांदेडमध्ये आंदोलनाच्या तयारीत असलेल्या ओबीसी बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी। आरक्षण प्रश्नावरून 2 समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत, हे चिंताजनक, सामाजिक वीण आणखी घट्ट करण्यासाठी मिळून प्रयत्न करू। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाष्य। आरक्षणाबाबत माझी भूमिका सकारात्मक, संविधानाच्या चौकटीत सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे। मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भाषणात पंकजा मुंडेंचंही वक्तव्य। पंकजा मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जालन्यात ध्वजारोहण। जे पात्र असणार त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, ज्यांच्याकडे दाखले त्यांच्याच नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल। दाखल्यांवर खाडाखोड असल्यास तक्रारीनंतर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू। हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून मराठा बांधवांना प्रमाणपत्र, तर विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप। आरक्षणात काही मागे पुढे केलं तर दसऱ्यानंतर वेगळ्या स्टाईलनं आंदोलन होणार, मनोज जरांगेंचा इशारा। जळगावच्या 40 गावात एसटी प्रवर्गातनं आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा एल्गार। शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सकल बंजारा समाजानं शहरातनं मोर्चा काढला। मोर्चाला तालुक्यातील हजारो समाज बांधवांची उपस्थिती। अकोल्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती। सरकारनं दिलेलं आरक्षण नक्की कुणाला मिळालं हेच समजत नाहीये, सरकारनं सगळं कन्फ्युजन केलंय। आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। धाराशिवमधील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये खासापुरीमधील ग्रामस्थांचा गोंधळ। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होत असताना हा सगळा प्रकार घडला। स्थानिक प्रश्न मिटत नसल्यामुळे गावकरी आक्रमक, गोंधळ घालणारे गावकरी सध्या पोलिसांच्या ताब्यात। वोट चोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींची आज पत्रकार परिषद। हायड्रोजन बॉम्ब फोडण्याच्या इशाऱ्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष। ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार। बिहार विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारांचा रंगीत फोटो असेल, तर केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय। त्रिभाषा धोरणासंबंधीच्या समितीकडून नागरिक आणि संस्थांसाठी प्रश्नावली तयार। समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार। समितीकडून मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेतलं जाणार। जळगावमध्ये पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश नाकारल्यामुळे बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। केळी पिकाचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। आजचा दिवस श्रेयवादाचा नाही तर आनंदाचा। मराठवाडा पाणीदार
करणार मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. प्रीतमताईंच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही. नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळी बजरंग बाप्पा आले. पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला. खासदार झाल्यापासून रेल्वेसाठी सालगड्यासारखं काम केलं. आतापर्यंत 16 बैठका घेतल्या. रेल्वे मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावलं. खासदार बजरंग सोनवणेंचंही पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर. बीएमसीवर महायुतीचा झेंडा फडकणार. फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेंकडून सुद्धा विश्वास व्यक्त. तर कोरोनामध्ये लोक मरत असताना डेड बॉडीज, बॅगमध्ये भ्रष्टाचार. एकनाथ शिंदेंच्या ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. इंदिरा गांधी ब्रँड होत्या, आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत का? बाळासाहेब ठाकरेंची गोष्ट वेगळी होती, त्यामुळे ठाकरे ब्रँड आता नामशेष होतंय. गिरीश महाजनांची टीका. तर मुंबईचा महापौर आता महायुतीचा असेल असाही विश्वास व्यक्त. ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही. फडणवीसांच्या बीएमसी निवडणुकीबाबतच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचं ट्विट. देवाभाऊंचा कॉन्फिडन्स हा ईव्हीएममुळे नाही तर जनतेच्या विश्वासामुळे. रोहित पवारांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचं त्यांना उत्तर. राज ठाकरेंनी अमित शहा आणि जय शहांचं व्यंगचित्र काढलं. पहलगाम हल्ला आणि भारत पाक क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत राज ठाकरेंचा ट्विट करत सवाल. नागपुरात छगन भुजबळांच्या नेतृत्वात आज ओबीसी संघटनांचा मेळावा. महात्मा फुले सभागृहात मेळाव्याची तयारी सुरू. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवडे मेळाव्यात उपस्थित राहणार का, याकडे आता लक्ष. गॅझेटवर आधारित जीआर काढण्याचा विखे समितीला अधिकार नाही. हैदराबाद गॅझेटचा काढलेला जीआर रद्द करा. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मागणी. तर ओबीसी आता पेटलाय. ओबीसींना मुंबईला यायला वेळ लागणार नाही, हाकेंचा इशारा. 30 सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडण्याची शक्यता. मुंडेंकडून 30 सप्टेंबरपर्यंत बंगला खाली करण्याचं भुजबळांच्या कार्यालयाला आश्वासन. सूत्रांची माहिती. धनंजय मुंडेंनी 6 महिने होऊन सुद्धा सरकारी बंगला रिकामा केला नाही. तर डेककडून 56 लाख रुपये घेतले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना कुठली सूट देऊ नये, अंजली दमानी आक्रमक. राज्यातील अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी करणार. शरद पवारांची माहिती. प्रहारचे माजी आमदार राजकुमार पटेल यांचा मुलगा रोहित पटेल यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश. बच्चू कडूंना मोठा धक्का. राजकुमार पटेल यांचं 5व्यांदा पक्षांतर. लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक. 85 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. तसंच मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. पाणंद रस्त्यावर आता मोफत मुरुम टाकला जाणार. हा निर्णय 15 दिवस आधी घेतला असता तर मला एवढा त्रास झाला नसता. कोरडू मुरुम उत्खनन प्रकरणावरून अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. गोंदियामध्ये रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक. तर आगामी निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी माहितीला कौल देतील. चाकणकरांकडून विश्वास व्यक्त. व्यवसायभिमुख शिक्षणावर भर देणं काळाची गरज. व्यवसायभिमुख शिक्षण देऊन मुलांना स्वावलंबी बनवणं गरजेचं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य. नवी मुंबईमध्ये वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते वनोपज आधारित जनजागृती प्रदर्शनाचं उद्घाटन. गणेश नाईकांकडून प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट. सिंधुदुर्गच्या कलमठमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्त रॅली. कलमठ ग्रामविकास फेरीला शोभायात्रेचं स्वरूप. भंडारा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या प्रशासनाविरोधात आंदोलन. तर विद्यार्थिनीला नक्षलवादी म्हणत चौकशी केल्याच्या निषेधार्थ ही घोषणाबाजी. लातूरमध्ये विद्यार्थ्याला जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आत्महत्या. घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमधील कोळी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा. वाशिमच्या मनोरामध्ये एसटी प्रवर्गातल्या आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा. आंदोलनामध्ये पोहरादेवीचे महंत संजय महाराज, सुनील महाराज, अनिल राठोड उपस्थित. जालन्यात बंजारा आणि वंजारी समाजापाठोपाठ धनगर समाज सुद्धा आक्रमक. एसटी प्रवर्गात समावेश करून प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात. सांगलीच्या विटामध्ये आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक. तर विटा तहसीलदार कार्यालयावर धडक काढत देत या ठिकाणी मोर्चा. ओबीसी समाजाकडून तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन. मंत्री जयकुमार गोरेंकडून करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सीना नदीकाठच्या पिकांचं पुरामुळे मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे बीडच्या आष्टीमध्ये प्रचंड नुकसान. तर आमदार सुरेश धसांनी या ठिकाणी ट्रॅक्टरमधून नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी.
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी तातडीनं पंचनामे करून अहवाल सादर करावा, सत्तारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो, धरणातनं 52,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. यामुळे सीना नदी भागातील वाकाव, केवड, उंदरगासह 8 ते 10 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा. सोलापूरच्या बार्शीमध्ये नदीच्या पुरात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात यश. जोरदार पावसानंतर बाळगाव या परिसरातील चांदणी नदीला पूर. नांदेडमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. शहरातील काही भागात गोदावरीचं पाणी शिरलं. विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे गोदावरीला पूर. नाशिकमध्ये वाघाडी नाला फुटल्यामुळे गोदाघाट परिसरात पाणी शिरलं. अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे बाजारपेठेतील दुकानदारांची तारांबळ. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग परिसरासह जवळा या गावामध्ये मुसळधार पाऊस. ढगफुटी सदृश्य पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेड जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी, तर आसना नदीला पूर आल्यामुळे नांदेड ते मुदखेड हा महामार्ग बंद. जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका. कापूस, केळी, मोसंबीच्या बागा जमीनदोस्त. उतावळी नदीच्या पुराचं पाणी हे शेतात शिरल्यामुळे पिकंही वाहून गेली. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात काढणीला आलेलं सोयाबीन वाहून गेलं. यामुळे मोठं नुकसान. कुऱ्हा वडोदा या परिसरातली घटना. पीक खरडून गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला. लातूरच्या माळहिप्परगा ते पाटोदा या रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरात 4 जण वाहून गेलेत. 4घांमधील 1 जण बचावला, तर एकाला शोधण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश. दोघांचा मात्र अजूनही शोध सुरू. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या बाजारभावात घसरण. देशांतर्गत मागणीला या ठिकाणी अधिक पुरवठा होत असल्यामुळे भाव कोसळले. शेतकरी यामुळे आर्थिक अडचणी. दिव्यामध्ये पितृपक्षात पाण्याच्या टाक्यांचं श्राद्ध घातलं. पाणी प्रश्नासाठी दिवेकर आक्रमक. पाण्याच्या टाक्या बांधून सुद्धा त्या सुरू न केल्यामुळे टाक्यांचं प्रतिकात्मक श्राद्ध करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिव्यात अनोखं आंदोलन. गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक, तर 2 महिला नक्षलींना ठार करण्यात 660 कमांडोजना यश. ठार झालेल्या नक्षलींकडून AK-47 रायफलही जप्त. नवी मुंबईतील कोपरखैरणे या परिसरातील गुन्हेगारीत वाढ. कोपरखैरणेमध्ये 6 ते 7 जणांचा एकावर कोयत्यानं हल्ला. परिसरात दहशतीचं वातावरण. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सुरू. विठ्ठलाकडील 255 आणि रुक्मिणी मातेकडील जवळपास 125 प्रकारचे दागिने गाठवण्याचं हे काम सुरू. नवरात्रोत्सवात रुक्मिणी पांडुरंगाचं रूप दागिन्यांनी आणखीनच खुलणार. नवरात्रोत्सवासाठी पेणच्या कार्यशाळांमध्ये नवदुर्गा मूर्तींचं या ठिकाणी काम आता अंतिम टप्प्यात. सिंह, वाघ, हत्तीवर अश्वारूढ देवीला या ठिकाणी पसंती. नवरात्रोत्सव आणि दुर्गा उत्सवाची आता तयारी अंतिम टप्प्यात. कराडच्या कुंभारवाड्यातील कार्यशाळेमध्ये दुर्गा मूर्तींवर अखेरचा हात फिरवणं सुरू. चिपळूण नागरी सहकारी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सुद्धा ठेवीदारांची मागणी. महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीवर ओंकार हत्तीचा धुमाकूळ. दरम्यान दोडामार्ग आणि गोव्याच्या सीमेवरील अनेक भागात या हत्तीमुळे मोठं नुकसान. रत्नागिरीतील देवरुख जवळच्या साडवलीमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. वन विभागानं रेस्क्यू करत बिबट्याला जंगलात सोडलं. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातल्या बोरगाव अर्ज या गावामध्ये जनावरं चोरीला. एकाच गोठ्यातनं तिसऱ्यांदा जनावरं चोरी. भाऊसाहेब बालांडे यांच्या गोठ्यातनं हे बैल चोरीला गेल्याची माहिती. 6 गायींसह इतरही जनावरं चोरट्यांनी लांबवली आहेत. सांगली शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन, तर रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करत सांगली महापालिकेचा निषेध. प्रशासनानं त्वरित रस्ता दुरुस्त करून द्यावा, नागरिकांची मागणी. चंद्रपूर शहरातील रहमतनगरमधील मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात मोठी क्लोरीन गॅस गळती. 30 नागरिकांना या ठिकाणी हलवलं, तर नागरिकांमध्येही यामुळे भीतीचं वातावरण. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या कटगुणमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केली. आरोपी पती विनोद जाधव पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात. धान्य व्यापाऱ्यावर आता गोळीबार करून 50 लाख लुटणारी टोळी गजाआड, तर गुन्हे शाखेच्या पथकाकडून 4 आरोपींना बेड्या. 21,11,000चा मुद्देमाल आरोपींकडून जप्त, पोलिसांची माहिती. कर्नाटकातील बँक ऑफ इंडियाच्या दरोड्याचे सोलापूरच्या मंगळवेढ्यात धागेदोरे, तर हुलंजी या गावामध्ये सापडले दरोडेखोरांचे वाहन. गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात दरोड्यातील सोनं असल्याची माहिती. शिर्डीमध्ये बनावट वेबसाईटद्वारे साई भक्तांची फसवणूक. साई संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार, तर सायबर पोलिसांच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू. गँगस्टर छोटा राजनला सुप्रीम कोर्टाचा दणका. जया शेट्टी हत्या प्रकरणात दिलेला जामीन रद्द. छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा.
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचं निधन. मेहेंदळे हे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार होते. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून